मग निमरा बेजारा मला जाताला पोरांचा इतनाचे नाही मग तासभर झालो काय माझं फोन खाया नमस्कार मित्रमंडळी, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार असो कोकणातील शिमग्यांचे खेळ. तर तुमका सुंदर असे कोकणातील शिमग्यांचे खेळ दाखवणार असे, पण त्यामागची पहिली आधी तुमका मी मेहनत दाखवणार असे की त्यामागे किती काय अपार मेहनत पोरगे घेतात रंगकामासाठी वगैरे आणि पोशाखासाठी वगैरे. ते तुमका मी मेहनत वगैरे दाखवणार असे आणि सुंदर अशी मेहनत घेतात, स्वतः रंगतात वगैरे. काही कलाकार रंगवूक येतात सुद्धा, दशावतारी कलाकार, तर ते रंगवतात मस्तपैकी. आणि हे तुमका देवी देवता असे बघूक गावतात, खास करून कृष्णा वगैरे बघूक गावता. आणि नंतर आपल्या गाडी कोकणामध्ये एक फेमस म्हणजे खेळामध्ये बघूक गावता शिमग्यात, तो म्हणजे संकासूर, तो सुद्धा तुमका बघूक गावता. तर तोच मी तुमका दाखवणार असे एवढ्यामध्ये. आणि आता मी जाते आमच्या पेंडूर गावातील पराडमध्ये जाते मी. तर पराड गावामध्ये आता पोरगे रंगतात वगैरे. आणि या खेळामध्ये तुमका ना सुंदरसे संगीत सद बघूक गावतील. संकेत कुडव यांची, जे दशावतार सुप्रसिद्ध गायक असत, तर त्यांची आम्ही तुमका संगीत साथ सुद्धा दाखवणार असे या व्हिडिओमध्ये. तर खूप मजा येणार आणि धमाल येणार, तर नक्की बघा. तर चला तर मग आता जाऊया थेट पराडमध्ये आणि बघूया पोरगे कसे काय रंगतात आणि कसे काय मेहनत घेतात ते. तर मंडळी मी आता पोचले पराडला आणि याच घराकडे सगळेजण रंगतात. चला तर मी तुम्हाला दाखवतो तुमच्या आतमध्ये नेऊन कसे काय पोरगे रंगतात ते. तर मंडळी आता तुम्ही माझ्या समोर बघू शकता, हो आता कृष्णा रंगवता बघा. आणि कृष्णाचं नाम वगैरे बघा, सुंदर असं रंगलो हा. आणि सुंदरच हे झाला, रंगकाम झाला बघा चेहऱ्यावर त्याच्या. आणि झिट्टू कृष्णा वाटता. आणि समोर बघू शकता सगळे दशावतार कलाकार रंगवतात. ते आपलं सिद्धेश शिंगरे समोर असा तो रंगवता बघा. आणि खूप पोरगे रंगले असत आणि काही जण सोंगा वगैरे घेणार असत. आणि तुमका मी दाखवते ती नाचतले तेव्हा. तर बाजूक बघू शकता असे साईबाबा बसलेत, तर अप्रतिम असे साईबाबासुद्धा रंगले असत. आणि तुमका आता ही मेहनत बघू शकतास किती काय मेहनत असतात ती. तर आता मी तुमका पुढे दाखवते कपडे वगैरे कसे काय घालणार असत ते. तर म्हणजे आता मध्ये तुम्ही समोर बघू शकता, जेव्हा असं आमचं भाऊ त्याच्या बाब्याका रंगवता बघा सिद्धेश. आणि काही जण रंगान वगैरे रेडी झालेत बघा, मस्तपैकी ड्रेस वगैरे घालून. समोर साईबाबा बसले आहेत बघा. आणि समोर जो एक रंगता ना व्हाईट बॉडीवर तुमका दिसता, तो स्त्री पार्टाचा काम करता, म्हणजे फ्रॉक वगैरे घालून असा गोमू वगैरे बांधणार असा. तर तो सुद्धा मी तुमका बघूक गावतला पुढे सुंदर असो. आणि भारीच एक नंबर दिसता तो सुद्धा. तर आता तुमका अजून पुढे दाखवते की पोरगे कसे काय अजून मेहनत घेतात. तर अजून काही जण रंगतात बघा. एक छोटो पोरगो तुमका मी दाखवतोय, तो सुद्धा मस्त रंगलो हा. तो सुद्धा तुमका बघूक गावतलो. आणि आजूबाजूक भरपूर जण रंगले आहेत, 10-12 जण असत. त्याच्याला तर मग दाखवते तुमका अजून पुढे. तर मंडळी बघू शकतास किती मेहनत घ्यायची लागता खेळ काढताना, म्हणजे शिमग्याची खेळ काढताना. आता समोर तो माझ्या बघू शकतास तुम्ही नाम वगैरे काढता बघा. आणि सुंदर असं नाम काढतो बघा. सेम टू सेम दशावतार कलाकार रंगतात तसेच कलाकार इथे सुद्धा रंगवले जातात, पोरग्यांका इथं रंगवलं जातं. तर सुंदर असे रंगले आहेत बघा. आणि सगळे पोरगे आता रंगान आपले कपडे घालून सुरुवात करतले, म्हणजे छोटू पोशाख असतात देवी देवतांका तसो पोशाख घालतले. आणि बाकी काही जण असत पोरगे ते मुखवटे वगैरे घालणार असत, ते सुद्धा मी तुमका दाखवतले. आणि खेळ अप्रतिम असं साजरो करतले, कारण दणदरान नाचतले. कारण शिमग्याचो खेळ म्हणजे एक नंबर वातावरण असं तयार करतात. आणि खास करून दशावतार संगीत वगैरे सादर केलं जातं, त्याच्यामुळे अजून एक मजा येतं नाचकसुद्धा. तर तुमका दाखवते पुढे. आता तुमका एक बारको पोरगो समोर बसलो बघा, तो कसं रंगला तो तुमका मी दाखवते. आणि भारीच रंगलो आहे तो सुद्धा. तर मंडळी आता ह्या पोरग्याकडे तुम्ही बघू शकता, जेव्हा आता कितकं लहान असा बघा. आणि खूप वयान लहान असा, तरीसुद्धा त्याला आवड बघा शिमग्याची किती आहे ती. आणि एकदम खुश आहे तो रंगताना, कारण त्याचे स्माईल वगैरे तुम्ही बघलाच ना. नाचतलो सुद्धा एकदम भारी नाचता. आणि आता बघा तो रंगासाठी सकाळीच उठलो खास करून. आणि रंगाक बघा किती तो एक्सायटेड असा. आणि शिमग्यात कोकणात हीच एक मजा भोग गावता, प्रत्येकजण रंगासाठी धावत असता. आणि वर्षातून एकदा हो शिमगो येतात आणि त्याच्यासाठी खूप जण आतुरतेने वाट बघत असतात, कारण रंगाक गावतला आणि नाचाक गावतला यासाठी. तर आता माझ्या समोर बघू शकतास. आणि आता हो पोरगो केवढं लहान बघा, तरी पण त्याका किती मजा करूची आहे बघा. आणि एक नंबर नाचता हो सुद्धा. तो सुद्धा तुमका पुढे व्हिडिओज बघूक गावतला. कंटिन्यू माझ्यासोबत राहा, व्हिडिओ थोडं मोठं होतला पण तुमका भरपूर सारी मजा बघूक गावतली या.
तर मंडळी आता बघू शकता ह्याच्या चेहऱ्यावरची स्माईल बघा, रंगताना कशी स्माईल मस्तपैकी दिली आहे. आणि आता बघा कितकं भारी रंगलो होतो आणि एक नंबरच दिसता. आणि ह्याच एक कोकणात आपल्या बघूक गावता शिमग्याच्या वेळी की सुंदर असे रंगतात सगळेजण पोरगे आणि नाचा घेतात आणि प्रत्येकाच्या घरोघरी कृष्ण येता आणि हे आजूबाजूक सगळेजण नाचतात. ताच बघू की एक भारी वाटतं. ही एक मजा आपल्या कोकणात एक बघूक गावता. तर तुमका आता पुढे पुढे दाखवते. आता थोड्याच वेळात निघणार असोत आणि खेळ वगैरे सुरू करणार असोत, नाचक वगैरे. तर चला तर मग आता पुढे बघूया. तर मंडळी आता सर्व पोरग्यांचा रांगण वगैरे झाला बघा आणि आता एकमेकाची तयारी करतात, पट्टे वगैरे बांधतात बघा. आणि सुंदर असं तुम्ही आता पोशाख त्यांचं बघू शकतास, गळ्यात माया वगैरे घातले तुम्ही बघू शकतास आणि चेहऱ्यावरती तुम्ही बघू शकतास मेकअप जो केल्याने ना तो एक नंबर वाटता बघा. सेम टू सेम झिट्टू जसे देवी देवता असतात, राजा वगैरे असतात तसेच दिसतात बघा. तर आता बाकीचे जे असतात ते मुखवटे वगैरे घालणार असतात, त्या बाकीच्या आजूबाजू बसले आहेत बघा सगळेजण. तर आता थोड्या वेळातच हे सगळेजण रंग हे होते निघतेले होत खेळासाठी आणि मग तुमका एक मजा बघूक गावतली, खेळाचं एक माहोल तुमका एक बघूक गावतलो कोकणातलो. आता त्या अगोदर तुम्ही बघू शकता एकामेकाक कमरपट्टो वगैरे बांधतात बघा समोर माझ्या. आणि हार वगैरे बघा मस्तच घातलेले आहेत आणि चेहऱ्यावरचे मेकअप तुम्ही आता समोरून बघू शकतास माझ्या, इतके भारी रंगलेत बघा. आणि हे जे पोरगे असतात ना हे सगळे शाळेतले पोरगे असतात. त्याचे जेमते आता असतले 10वीत असतले, 8वी 9वी 10वीत. आणि बारको पोरको तर तुम्ही बघितलास केवढं लहान असा आणि तरी पण तो किती एक्सायटेड असा बघा या खेळासाठी वगैरे नाचाक. सो बघा समोर बघा नाचता बघा तो. तर मंडळी आता सर्व पोरग्यांचं रांगण वगैरे झालं आणि आता वाडीतच एका बाजूच्या वाडीत आता हे पोरगे सर्वजण नाचा केले होत. तर तुमका आता सुंदर अशी संगीत साथ ऐकाक भेटलेली आहे संकेत कुडव यांच्या आवाजात. त्याच्याशिवाय तरी गायक संकेत कुडव यांच्या आवाजात आता तुमका मस्तपैकी गाणी वगैरे ऐकाक भेटलेली आहेत. आणि आता माझ्या तुम्ही समोर बघू शकता सुंदर असा कोकणातला एक कौलारू घर आणि या खेळाकडे तुमका खेळ बघू आता नक्कीच मजा वाटलेली आहे. तर चला तर मग आता पुढे बघूया कसं काय खेळ साजरा करतात तो. आणि समोर बघू शकता साईबाबा वगैरे आणि हनुमंत येता बघा. आणि सुंदर असं कौलारू घर असा बघा एक नंबर वाटतं. आणि या घराच्या वातावरणाकडे तुमका बघू खेळ लई भारी वाटलेलो. रंग लावून डोंगे घेऊन जाऊ गावाला.
तर मंडळी हे व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमका जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केले की कोकणातील शिमग्याचे खेळ कसे काय खेळले जातात ते व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती कोणी असतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.